जणू करीत आस तू करीत आस करीत आस करीत आस करीत आस तू करीत आस रामदास माय माझी रामदास माय माझी रामदास माय माझी पुंडलिक वरदे श्रोत्यांना अशी विनंती आहे की आपल्याकडे बुवा आलेले आहेत, कीर्तन सुरू झालेले आहे, तर कृपया बुवांकडे तोंड करून बसावं म्हणजे सगळ्यांना श्रवणाचा नीट लाभ घेता येईल आणि बुवा आपल्याला दिसतील कीर्तन करणार आहे ते, त्यामुळे सगळ्यांना अशी विनंती आहे की त्यांनी बुवांकडे तोंड करून बसावं. धन्यवाद. पूर्वरंगाचं पद आज जे बुवा निरूपणासाठी घेणार आहेत त्याचा उच्चार आता आपण करूया. अमोल ईशा नरजन्माचे सार्थक काही तरी ये रे मना सार्थक काही तरी आपुला घ्यावा करून श्री हरी आपुला घ्यावा करून श्री हरी हो पोटासाठी सोंगे ढोंगे पोटासाठी सोंगे ढोंगे सारी चवरीच्या वरी ये रमा सारी चवरीच्या वरी तयाला रावीन से बाहरी तयाला रावीन से बाहरी हो गटार माळा नागरीचा गटार माळा घालून कंठांतरी तेरे मना घालून कंठांतरी मुद्रा करून लागेसी बरी मुद्रा करून लागेसी बरी निर्लोभताही अक्षय शांतीची बरी मुद्रा लावणे सद्भक्ती पताका मगन जगरी विजविणे सद्भक्ती पताका मगन दास म्हणे तरशील बाबा दर्शिल बाबा तरिया भवसागरी अरे वेड्या तरिया भवसागरी तुझला विठ्ठल माझा हरी तुझला विठ्ठल माझा हरी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय. विठ्ठल 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 जय सच्चिद घन जानकी जीवन नारायण तव दासोहम 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 घन जानकी जीवन नारायण तव दासोहम जय सच्चिद घन जानकी जीवन नारायण तव दासोहम. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.
हॅलो हॅलो आवाज हॅलो हॅलो आज आपण दासगणू महाराजांच्या परंपरेची जी कीर्तन परंपरा आहे दासगणू महाराजांची त्या कीर्तन परंपरेप्रमाणे जी कीर्तन होतात त्या एका आख्यानाचं श्रवण करणार आहोत. दासगणू महाराज आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात महत्त्वाची वारकरी परंपरा, त्यानंतर रामदासी परंपरा आणि नारदीय कीर्तन परंपरा ह्या सर्वांना माहिती आहे. पण दासगणू महाराजांची परंपरा ही फारशी कोणाला माहिती नाही. दासगणू महाराज हे गेल्या शतकातले ज्ञानेश्वर महाराजांसदृश असलेले एक सत्पुरुष होऊन गेले. आणि या दासगणू महाराजांनी आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये सुरुवातीला त्यांनी लावण्या रचण्याचं काम केलं, पण सद्गुरूंच्या कृपेने सद्गुरूंच्या आज्ञेने संतांची चरित्र गावे असा त्यांना आदेश झाला आणि त्या सद्गुरूंच्या कृपेने त्यांनी सगळ्या संतांची चरित्र ही आख्यान रूपाने किंवा पोथ्यांच्या रूपाने रचली. त्यापैकी एक आख्यान आपण आज ऐकणार आहोत. पूर्वरंगाचं पद असं आहे, अमोल ऐशा नरजन देहाचे सार्थक काही करी आपुला घ्यावा करून श्रीहरी. माणसाच्या आयुष्य आपल्याला जे मनुष्य देह मिळाला आहे हा सहजासहजी मिळालेला नाहीये. आपण साधा विचार करू शकतो की आपण एखादी किडामुंगी म्हणून जन्माला आलो असतो तर, दुसऱ्या देशात जन्माला आलो असतो तर आपण काय असतो. फुलालाही जन्म आहे, फुल झालो असतो तर त्यातही आता भगवंताच्या अंगावर हजारो फुलं पडली आहेत. त्यातलं फुल न होता एखादं लग्नाच्या तिथी पण दाट आहे, त्या लग्नाच्या तिथीमध्ये उधळल्या जाणाऱ्या फुलाचा जन्म आपल्याला मिळाला असता तर, किंवा कुठल्याही प्रकारचा जन्म आपल्याला मिळाला असता तर आपण काय केलं असतं. आपल्याला विचारी असलेला विचार माणसाच्या ठिकाणी ही एक महत्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे माणूस विचार करू शकतो. बाकी कुठल्याही जीवाच्या ठिकाणी कुठल्याही वस्तूच्या ठिकाणी विचार करण्याची क्षमता नाहीये, प्राण्यांच्याही ठिकाणी नाहीये. ते विचार नाही करू शकत. आहार निद्रा भयमैथुनंच सामान्यमेतत् पशुभिर नराणां. सगळ्या गोष्टी माणसाच्या आणि पशूंच्या सारख्या आहेत. मग माणसाच्या ठिकाणी विचार करण्याची प्रवृत्ती आहे आणि विचार त्याने काय केला पाहिजे तर त्याने ब्रह्मावलोकधिषण म्हणजे परमात्म्याची प्राप्ती करून घेण्यासाठी आपण काय केलं पाहिजे याचं चिंतन केलं पाहिजे. म्हणून दासगणू महाराज म्हणतात, अमोल ऐशा नरदेहाचे सार्थक काही करी. माणूस म्हणून मी किती आपल्याला सार्थकता वाटते. कशामध्ये वाटते? माझ्याकडे आज बंगला आहे, माझ्याकडे गाडी आहे, माझ्याकडे हजारो लाखो, आता ते लाखो करोडोलाही काही अर्थ नसतो, त्याच्यापेक्षा जास्त वाटेल तेवढे शून्य आपण देऊ शकतो. हे सगळं माझ्याकडे. मला देवाने जो देह दिला आहे तो अत्यंत सुंदर दिला आहे, निरोगी दिला आहे, सगळं दिलंय. अनुकूल कांता. महाभारताने अनेक गोष्टींचं वर्णन केलंय की माणसाचं सगळ्या गोष्टी, माणसाची जीवनाची सार्थकता काय आहे त्याच्यामध्ये अनुकूल कांता सुद्धा वर्णन केली आहे. ऐकणारी मुलं आपलं ऐकतात की न ऐकतात हा एक भाग आहे, पण आपली मुलं आपलं ऐकतात. या सगळ्या गोष्टी परमात्म्याने आपल्याला दिल्या आहेत, पण ह्याच्यामध्ये आपल्या जीवनाची सार्थकता आहे का हा एक फार मोठा प्रश्न आहे. म्हणून संतांनी सांगितलेला जो मार्ग आहे त्याच्यामध्ये माणसाच्या जीवनाची सार्थकता एकाच ठिकाणी आहे, ती म्हणजे आपुला घ्यावा करून श्रीहरी. परमात्म्याची प्राप्ती करून घेणं हे एकमेव मानवीय जीवनाचं लक्ष आहे. बाकी त्याला कुठल्याही दुसऱ्या गोष्टींची कारण या सगळ्या गोष्टी आपण इथेच टाकून जाणार आहोत. जेवढ्या गोष्टींचं वर्णन केलं, जेवढी साधन सामुग्री, जेवढी संपत्ती, भौतिक सुविधा आपण घेतल्यात, मिळवल्यात, या सगळ्याच्या सगळ्या आपण कुठे इथेच टाकून जाणार आहे. आपलं शरीर हे फार ते चितेपर्यंत आपण घेऊन जातो, त्याच्या पलीकडे आपण आपल्या आयुष्यातल्या कोणत्याही वस्तू घेऊन जाऊ शकत नाही. दारागृहद्वार जने स्मशाने, लोक येतील स्मशानापर्यंत, देहश्चितायाम, आपलं शरीर चितेपर्यंत येतं, त्याच्या पलीकडे काही येत नाही. फार तर
पुढे जाणार असेल तर आपलं कर्म, आपण केलेलं धर्मकृत्य हेच आपल्याला पुढे घेऊन जातं आणि मग या सगळ्या गोष्टींची सार्थकता, या सगळ्या गोष्टींचे प्रयत्न कुठे येऊन संपतात तर ते फक्त भगवंताच्या प्राप्तीमध्ये. म्हणून आपुला घ्यावा करून श्रीहरी. आता परमात्म्याला आपलंसं करून घ्यायचं म्हणजे काय करायचं, काय करू शकतो आपण? वेगवेगळ्या प्रकारची स्तोत्र वाचणे हा एक सोपा मार्ग आपल्या हातात सध्याच्या काळातला आहे. खूप जास्त प्रसिद्ध झालेल्या वेगवेगळ्या ठिकाणी जाणं, तीर्थक्षेत्रांमध्ये, वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रांमध्ये जाऊन तिथल्या मंदिरांमध्ये असलेल्या श्रीविग्रहांचं दर्शन करणं, याच्याने परमात्म्याची प्राप्ती होते का? तर तसंही संतांनी करावं किंवा न करावं असे दोन्ही मतं त्याबद्दल मांडले की परमात्म्याच्या प्राप्तीसाठी लागणाऱ्या साधनांमध्ये त्याचा अंतर्भाव असला पाहिजे, पण लोक तेच करत बसतात. वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रांवर जातात, पण तिथे देवाला जाण्याच्या ऐवजी आम्हाला आमचे फोटो काढणे किंवा वेगवेगळ्या तिथे मंदिरांमध्ये गेलं तर आपल्या पैशाने जास्तीत जास्त खर्च करून तिथे आणखीन काय करता येईल या गोष्टी, दिखाव्याच्या गोष्टी आपल्याला काय करता येतील याचा विचार करणे, त्या करणे. परमात्मा याने प्रसन्न होतो का? दासगणू महाराजांनी जनाबाईंच्या आख्यानामध्ये एक म्हटलंय, मला वाटतं ते मीरा घाली मोतीचूर जनी कांदा भाकर. मीराबाईने मोतीचूरचे लाडूचा नैवेद्य दाखवला आणि जनाबाईने कांदा भाकरचा नैवेद्य दाखवला आणि दोघींना परमात्मा सारखाच प्रसन्न झाला, दोघींनाही सारखाच प्राप्त झाला. कशाच्या बळावर प्राप्त झाला? मोतीचूरचा लाडू खाऊन, वेगवेगळ्या प्रकारचे महागडे नैवेद्य दाखवून, वेगवेगळ्या प्रकारच्या महागड्या वस्तू देऊन देव आपलासा होतो का? तर तो होत नाही. तो होतो फक्त भक्तीने प्रसन्न. आपला दिखाव्याचा वरचा कोणताही प्रकारचा वेश, तुम्ही आतापर्यंतची कीर्तनं कदाचित ऐकली असते. बुवा भारीतले कपडे घालून येतात, डोक्यावर पगडी असते, छान अंगरखा असतो. आता साधा अंगरखा शिवणारे लोक नाही राहिले किंवा ते फार कमी झाले, म्हणून बुवा पण वापरताना साधा कुर्ता वापरतात. पण आता इथे ज्या पद्धतीने कीर्तन करायला मी उभा आहे, या परंपरेमध्ये केवळ धोतर आणि उपरणच असतं, बाकी कोणत्याही प्रकारचा बडेजाव याच्यामध्ये नसतो. का बरं? कारण परमात्म्याला ते नाही पाहायचंय की मी कसा दिसतो, मी काय बोलतो, मी कसा गातो, याला परमात्म्याच्या दृष्टीने काहीही महत्व नाही. दासगणू महाराज पुढे म्हणतात, नाना परीच्या गटार माळा घालून कंठांतरी मुद्रा कोरून लाविसी वरी. वेगवेगळ्या प्रकारच्या माळा घालणं आपल्याकडे एक चिन्ह म्हणून या गोष्टी वापरल्या जातात. आपल्या कोणत्याही भारतीय परंपरेमध्ये परमात्म्याची प्राप्ती करून घेणं हा एक मूळ मुद्दा आहे. याच्यामध्ये गुरु करणं ही एक महत्वाची घटना आहे. जर तुम्हाला गुरु नसेल तर तुम्ही तिथपर्यंत जाऊ शकत नाही. नामदेवरायांशी परमात्मा रोज बोलायचे, रोज त्यांच्या हातचं जेवायचे, पण मुक्ताई महाराजांनी त्यांना सांगितलंच का रे, अहंकार गेला नाही. परमात्म्याची प्राप्ती करून घेणं, रोज तुझ्याशी परमात्मा बोलतो, पण अजून तुझा अहंकार गेला नाही, अजून हे मडकं कच्चं आहे. गोरोबा काकांनी त्या मडक्याला कच्चं ठरवलं. संतांची परीक्षा करणारे हे गोरोबा काका परीक्षक आहेत आणि त्यांनी संतांची परीक्षा केली, त्याच्यामध्ये सगळे संत पास झाले, नामदेवराय मात्र कच्चे ठरले आणि मग ते गुरूंच्याकडे गेले, गुरूंची प्राप्ती करून घेतली. आणि आपल्याकडे गुरु परंपरेमध्ये गुरु कडून गळ्यामध्ये तुळशीची माळ घालून घेणं हा महत्वाचा मुद्दा असतो. या माळेचं फार महत्व आहे. या माळेचं महत्व मी आता सांगणार नाहीये, पण या माळे व्यतिरिक्त इतर माळा आहेत, या केवळ दिखाव्याच्या असतात असं इथे दासगणू महाराज म्हणतात. नाना परीच्या गटार माळा घालून कंठांतरी मुद्रा कोरून लाविसी वरी. कपाळावरती गंध लावलंच पाहिजे, त्याशिवाय कोणतंही धर्मकृत्य करण्याला काही अर्थ नसतो. सकाळी उठल्यानंतर आपल्या कपाळावरती गंध लावलं पाहिजे, नाहीतर पुढच्या कोणत्याही गोष्टीला काही अर्थ उरत नाही.
पण यामध्ये हे गंध उभंच लावलं पाहिजे, आडवंच लावलं पाहिजे, वेगवेगळ्या मुद्राच लावल्या पाहिजे, याच्यामध्येच तासनतास जातात आणि हे आरशामध्ये बघून जास्त कोरून जास्त चांगलं दिसेल अशा पद्धतीने लावलं पाहिजे, याला मात्र काही अर्थ नाही. म्हणून मुद्रा कोरून लाविसी वरी याला फारसं महत्व नाही. पोटासाठी सोंगे डोंगे सारीच वरच्यावरी, तयाला राजी नसे बाहरी. सोनू मामांची एक गोष्ट आहे. ते ज्ञानेश्वरीवर कुठेतरी प्रवचन करायला गेले, कीर्तन करायला गेले, काहीतरी कार्यक्रम होता. तो झाल्यानंतर त्यांना कोणीतरी त्या संबंधातले पैसे दिले, बिदागी दिली, काय असेल ते पाकिट दिलं. मामांनी सांगितलं, सोनू मामा दांडेकरांनी सांगितलं, ज्ञानेश्वरी माझी आई आहे, तिला मी विकणार नाही. त्याच्या बदल्यामध्ये, त्याच्या मोबदल्यामध्ये मिळणारी जी गोष्ट आहे ती मी घेणार नाही. का बरं घेणार नाही? माझी आई आहे, मी तिला कसं काय विकू? पोटासाठी कीर्तन करणं, पोटासाठी प्रवचन करणं हा महत्वाचा भागच नाहीये. कीर्तन हे परमात्म प्राप्तीचे साधन आहे आणि म्हणून कीर्तनकाराने कीर्तन केलं पाहिजे आणि ऐकणाऱ्यानेही त्याच भावनेने ऐकलं पाहिजे की याच्यातून मला परमात्म्याची प्राप्ती होणार आहे. कारण आपल्याकडे कीर्तन महाराष्ट्राच्या बाहेर जी कीर्तनं केली जातात ते म्हणजे संकीर्तन असतं. वेगवेगळ्या प्रकारची भजनं म्हटली जातात, वेगवेगळ्या प्रकारचे काही अभंग असतील, ते पदं असतील, ती म्हटली जातात आणि लोक नाचत असतात वाद्य वाजवून. पण आपल्याकडे कीर्तन करणं म्हणजे अभंग, त्या अभंगाचं निरूपण आणि त्यातून होणारा बोध, त्यातून होणारी परमात्म्याची प्राप्ती, या गोष्टींना जास्त महत्त्व दिले आपल्या महाराष्ट्रामध्ये. म्हणून वारकरी कीर्तन असेल, नारदीय कीर्तन असेल, रामदासी कीर्तन असेल आणि हे दासगणू महाराजांचं कीर्तन असेल, याच्यामध्ये त्यातून काय बोध होतो, आपल्याला काय कळतं, त्या अभंगामध्ये काय दिलेलं आहे, त्या पदांमध्ये काय दिलेलं आहे, याच्यावरती भर दिलेला असतो. म्हणून ही कीर्तनं फार महत्वाची आहेत. ती पोटासाठी सोंगे डोंगे करण्यात काही अर्थ नसतो. तयाला राजी नसे बाहरी, हरीला याच्याशी काही घेणं देणं नाही. तुम्ही काय करून येता, अंतःकरणात काय आहे, काय म्हणतात पुढे बघा. निर्लोभता पताका मगनी जगरी दास म्हणे करशील बाबा, दास म्हणे करशील बाबा, मगया भवसागरी, हरे रमा मगया भवसागरी, तुझला भेटेल माझा हरी, तुझला करू नये याचा विचार आपण इथपर्यंत पाहिला. ज्ञानेश्वरीतलं अज्ञान लक्षण, दासबोध वाचला असेल तर दासबोधातली मूर्ख लक्षणं आपण काय करू नये याच्यासाठी सांगितलंय. पण काय करू नये हे सांगत बसलो तर आपली सगळी प्रचंड मोठी यादी होईल, आपलं आयुष्य त्याच्यामध्येच संपेल. कारण इतक्या त्या ओव्या आहेत, 200 पेक्षा जास्त ओव्या ज्ञानेश्वर महाराज बोलतात अज्ञान लक्षणामध्ये, किंवा त्याच्याही पेक्षा जास्त. मूर्खाची लक्षणं, परत पडत मूर्खाची लक्षणं ही सगळी वाचत बसलो आपण तर त्याच्यामध्येही बराच वेळ जाईल. त्याच्यापेक्षा काय केलं पाहिजे? दादा म्हणतात की निर्लोभता ही माळ गळा घालणे. मगाशी आपण बोलून आलो की आपल्या गळ्यामध्ये असलेली जी माळ आहे ती निर्लोभतेची असली पाहिजे. कोणत्याही गोष्टीचा लोभ नसेल तर परमात्म्याची प्राप्ती सुलभ होते. दुसरं, अक्षय शांतीची वरी मुद्रा लावणे, वेगवेगळ्या प्रकारचं गंध लावणे, वेगवेगळ्या प्रकारच्या मुद्रा लावणे, हे आपल्या परंपरेनुसार आपण केलंच पाहिजे. पण अक्षय शांती, मनामध्ये जर शांतता नसेल, भगवंताला चंदन लावलं होतं. 15 दिवसांपूर्वी उटीची एकादशी आपण साजरी केली. 15 दिवस देवाला आपण उटी लावली. कशासाठी? गंध कशासाठी लावलं? देवाला थंड वाटावं उन्हाच्या दिवसांमध्ये म्हणून. तसं आपल्या कपाळावर गंध लावणं, आपल्या शरीरावर गंध लावणं हे अक्षय शांतीचं प्रतीक असलं पाहिजे. मनामध्ये शांत भाव असला पाहिजे. त्यानंतर सद्भक्ती पताका मग निज करी मिरवणे.
पंढरपूरची वारी हे आपल्या महाराष्ट्रातलं सगळ्यात महत्त्वाचं व्रत आहे. आणि या पंढरपूरच्या वारीला जाणं, आळंदी पंढरीला जाणं, आपल्या जवळ आहे म्हणून निवृत्तीनाथ त्र्यंबकेश्वरी जाणं, पैठणला जाणं, या संतांच्या वाऱ्या करणं. काय केलं पाहिजे तर आपल्या खांद्यावर पताका असली पाहिजे. आणि ती पताका कसली पाहिजे? सद्भक्ती असली पाहिजे. माणसाच्या अंतःकरणामध्ये भक्ती असतेच, कारण श्रद्धामयोयम पुरुषः, भगवंताने वर्णनच केलं गीतेमध्ये की पुरुष माणूस कसा आहे. नुसता पुरुष म्हटलेला असला तिथे तरी स्त्रिया आणि पुरुष दोन्ही त्याच्यामध्ये आविर्भूत आहेत. त्याच्यामध्ये अंतःकरणामध्ये श्रद्धामयोयम पुरुषः, हा माणूस श्रद्धामय आहे, त्याच्या अंतःकरणामध्ये भक्ती आहेच. फक्त ती सद्भक्ती असली पाहिजे. सद्भक्ती पताका निज करी मिरवणे, दास गणू म्हणे तरशील बाप्पा तरी या भवसागरी. या सगळ्या गोष्टी जर आपण करू तर दासगणू महाराज म्हणतात की आपण या भवसागरातून सहज तरून जाऊ. कारण गुरुच्या कृपेने या तिन्ही गोष्टी आपण सातत्याने करत राहिलो, उपासना म्हणून करत राहिलो, तर भगवंताची प्राप्ती आपल्याला सहज आहे. तुझला भेटेल बा श्री हरी. तर आपल्याला हरी भेटणं हे जास्त सुलभ होतं. म्हणून काय केलं पाहिजे? अमोल ऐशा नरते माझे सार्थक काही करी, आपुला द्यावा करून श्री हरी, आपुला द्यावा करून श्री हरी. हे सगळं कळावं म्हणून आपण एक आख्यान, एक चरित्र आपण पाहणार आहोत. पुंडलिक वरदा हरिंदर श्री सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. स्थिती एक भजन करू आपण आणि त्यानंतर आपल्या आख्यानाला सुरुवात करू. स्थिती काल देश असो काही काना, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय भाई म्हणा. स्थिती काल देश असो काही काना, रामकृष्ण हरी जय जय भाई म्हणा. धर्म पंथ जात असो काही काना, रामकृष्ण हरी जय जय भाई म्हणा. रूप वर्ण वेश असो काही काना, उच्चार असो काही काना, रामकृष्ण हरी जय जय भावाने म्हणा. नीती कीर्ती बुद्धी असो काही काना, रामकृष्ण हरी जय जय भावाने म्हणा. ज्ञान ध्यान भान असो काही काना, रामकृष्ण हरी जय जय भावाने म्हणा. रामकृष्ण हरी जय जय भावाने म्हणा. शक्ती युक्ती भक्ती असो काही काना, रामकृष्ण हरी जय जय भावाने म्हणा. वृद्धी सिद्धी बुद्धी असो काही काना, रामकृष्ण हरी जय जय भावाने म्हणा. धर्म कर्म वर्म असो काही काना, रामकृष्ण हरी जय जय भावाने म्हणा. भाव भाव गाव असो काही काना, रामकृष्ण हरी जय जय भावाने म्हणा. धन जन मन असो काही काना, रामकृष्ण हरी जय जय भावाने म्हणा. असा तेथून पुढती चला यत्न सोडाना, रामकृष्ण हरी जय जय भावाने म्हणा. रामकृष्ण हरी जय जय भावाने म्हणा. रामकृष्ण हरी जय जय भावाने म्हणा. जय जय भावाने म्हणा. जय जय भावाने म्हणा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. प्रबल असुर झाला धातयाच्या वराने, यजन पूजन झाले बंद त्याच्या भयाने. मुनियती जटी धाके लोपले कंदरीत, म्हणून बहु देवी
आज एकादशी, द्वादशी, त्रयोदशी आणि चतुर्दशी, परवा भगवंताचा अवतार होणार आहे. चैत्र आणि वैशाख या गुढीपाडव्यापासून तर वैशाख पौर्णिमेपर्यंत भगवंताच्या 10 अवतारांपैकी जवळपास 6 अवतार झाले. मत्स्य अवतार झाला चैत्र शुद्ध द्वितीयेला, रामनवमी झाली, भगवान रामचंद्रांचं प्राकट्य झालं, परशुराम अवतार झाला मागच्या आठवड्यामध्ये अक्षय तृतीयेच्या दिवशी, परवा होणार आहे नरसिंह अवतार आणि त्यानंतर कूर्म अवतार होणार आहे. प्रत्येक अवतारामध्ये भगवंताने आपली काही विशिष्ट कार्य ठरवलेली आहेत आणि ही सगळी कार्य करण्यासाठी भगवान या पृथ्वी तलावर पुन्हा पुन्हा अवतार घेत असतात. केव्हा त्याला येण्यासाठी काही गोष्टींची आवश्यकता असते. गीता बोलते परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. मी केव्हा कशासाठी येतो तर सज्जनांचं रक्षण करण्यासाठी येतो, दुष्टांचा नाश करण्यासाठी येतो आणि धर्माचं रक्षण करण्यासाठी येतो. या 3 गोष्टींसाठी भगवान अवतार घेतात. मग ते किती घेतात माहित नाही. 10 अवतार आपण मोजतो, 24 अवतार मोजतो, त्यानंतरही आपण अनेक अवतारांचे विचार चरित्र हे वेगवेगळ्या निमित्ताने भागवतामध्ये किंवा अन्य पुराणांच्या माध्यमातून आपण पाहून आलो. प्रत्येक वेळेला भगवान काही लीला करतो, पण काही अवतार भगवंतांनी असे घेतले की ते केवळ त्या अवतारापुरते, ते कार्य संपलं आणि भगवान निघून गेले असं झालं. 2-3 अवतार असे झाले, परशुरामाचा अवतार, रामाचा अवतार, कृष्णाचा अवतार. भगवान दीर्घ कालपर्यंत या पृथ्वी तलावर राहिले. कंसाला मारलं, भगवंताचं काम संपलं. रावणाला मारलं, त्या भगवंताचं काम संपलं. क्षत्रियांचा जे माजलेले क्षत्रिय होते, पृथ्वीला प्रजेला त्यांच्या त्रासापासून सोडवलं, भगवंताचं काम संपलं आणि त्यानंतरही भगवान या पृथ्वी तलावर राहिले. कारण अनेक अशी कार्य होती की जे धर्माच्या रक्षणासाठी महत्वाची होती आणि म्हणून भगवान या पृथ्वी तलावर दीर्घ काळपर्यंत राहिले. पण मत्स्य, कूर्म, वराह, वामन यासारखे जे अवतार होते, या अवतारांमध्ये भगवंतांनी एकच कार्य केलं, बाकीची कोणतीही कार्य केली नाही. मत्स्य अवतार वेदांचं रक्षण केलं, मनु महाराजांचं रक्षण केलं, बीजांचं रक्षण केलं, मत्स्य अवतार संपला. कूर्म अवतार होईल. कूर्म अवतारामध्ये भगवान फक्त देव आणि दानवांच्या समुद्र मंथनामध्ये आपल्या पाठीवर मेरू पर्वत घेतील, बाकी कोणतंही काम भगवंताचं नाही. वराह अवतारामध्ये भगवंतांनी हिरण्याक्ष मारला आणि नरसिंह अवतारामध्ये प्रल्हादाचं रक्षण करणं हे भगवंताचं महत्वाचं काम होतं. आणि हा हिरण्यकशिपू, हिरण्याक्ष आणि हिरण्यकशिपू, आपण आता याचा सगळा पूर्ण विचार करायचा म्हटलं तर आपल्याला भरपूर वेळ लागेल. भागवताचा विचार ज्या वेळेला होतो त्यावेळेला आपण याचं मागचं पुढचं सगळं चरित्र पाहू शकतो की जय विजय असुर होते, त्यानंतर त्यांच्याकडे ते 4 मुनी आले, सनकादी सगळे मुनी आले आणि या मुनींना आतमध्ये प्रवेश दिला नाही म्हणून त्यांना त्या मुनींनी शाप दिला. जय विजय पृथ्वीवर असुर म्हणून जन्माला आले. त्यांचे 3 जन्म झाले, त्यातला हिरण्याक्ष आणि हिरण्यकशिपू. हिरण्याक्ष वराह अवतारामध्ये भगवंतांनी त्याला संपवलं. आता त्याचा बदला घेण्यासाठी, त्याचा सूड घेण्यासाठी हिरण्यकशिपूने भयंकर तप केलं. इतकं भयंकर म्हणावं असं तप केलं की या तपामध्ये त्याच्या शरीरावर असलेलं मांस हे किडा, मुंगी, डासांनी खाऊन टाकलं. केवळ अस्थिपंजरामध्ये प्राण शिल्लक राहिले. ब्रह्मदेवाने विचार केला होता की आपल्याला याला वर द्यायला जायचंच नाही, मी जाणारच नाही, काय व्हायचं ते होऊ द्या. पण त्याच्या तपश्चर्येचं तेज इतकं होतं की स्वर्गापर्यंत त्याच्या झळा बसू लागल्या आणि नाईलाजाने ब्रह्मदेवाला पृथ्वीवर यावं लागलं आणि हिरण्यकशिपूला वर द्यावा लागला. हा असुर प्रबल झाला धातयाच्या वराने, ब्रह्मदेवाच्या वराने हा असुर प्रबल झाला. आणि काय झालं, यजन पूजन बंद झालं, वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ बंद झाले, देवतांच्या पूजा बंद झाल्या. मुनियती चटी धाके लोपले कंदरीत, कुठे कुठे जाऊन लपावं अशी जागा त्यांना उरली नाही. आणि म्हणून सगळ्यांना या बाबतीतली काळजी वाटू लागली. काय करावं, मोठा प्रश्न या सगळ्यांपुढे पडला
आणि आता आपल्याला तारणारा कोणी असेल तर तो एक परमात्मा आहे. त्या परमात्म्याकडेच आपण जावं, तोच आपल्याला तारेल. म्हणून पृथ्वीने गाईचं रूप घेतलं आणि पुन्हा भगवंताकडे हे सगळे देव गेले. क्षीर समुद्राचे तीरी मिळाले देव नाना परी, स्तवन करीती बद्ध करी वासुदेवाचे ते धवा. क्षीर समुद्रामध्ये सगळे देव एकत्र आले. भगवान समोर नाहीयेत. भगवंताला प्रकट करण्यासाठी सुद्धा देवांना स्तवन करावं लागतं. ते सहज देवांनाही प्राप्त होत नाही. भक्ताला जितक्या लवकर प्राप्त होतात तितके देवांनाही परमात्म्याची प्राप्ती होत नाही. मागच्या याच्यात आपल्याला पूर्वरंगात थोडा विचार करायला हरकत नव्हती की परमात्म्याची प्राप्ती कोणाला सुलभ आहे, तर ती फक्त माणसाला सुलभ आहे. देवांनाही ते अवघड आहे. देवांनाही खाली यावं लागतं, माणसाचा जन्म घ्यावा लागतो आणि मगच ते परमात्म्यापर्यंत जाऊ शकतात. आणि म्हणून या सगळ्या देवांनी परमात्म्याची स्तुती करायला सुरुवात केली. भो भगवन लक्ष्मीकांता, भो भगवन लक्ष्मीकांता, तू जगत्रयाचे त्राता श्रीहरी. भो भगवन लक्ष्मीकांता, तू जगत्रयाचे त्राता श्रीहरी. पुण्यांश महीचा सरला, पुण्यांश महीचा सरला, नितीचा सुकाळ झाला श्रीहरी. जाणती कुणी नानिती, जाणती कुणी नानिती, संत सन्मती लपून बलिसती, वरुण धाकाला, वरुण धाकाला, ते काना अवगत तुझला श्रीहरी. हो भगवन लक्ष्मीकांता, तू जगत्रयाचे त्राता श्रीहरी. तू जगत्रयाचा त्राता आहेस. तुला सगळं माहिती आहे. हे काना अवगत तुला माहित नाही का? असुर पृथ्वीवर माजले म्हणजे काय करतात हे तुला माहित नाही का? जरी भगवंताचा नरसिंह अवतार हा क्रमाने चौथाच असला तरी कल्पभेदाने मागे काही घडलेलं हे सगळं तुला माहिती आहे ना? असुर पृथ्वीवर माजला म्हणजे काय होतं? पुण्यांश महीचा सरला. तुकाराम महाराजांनी एक गोष्ट फार छान सांगितली की देव गाईला पुढे करून म्हणजे पृथ्वीला पुढे करून गाईच्या रूपामध्ये सगळे देव परमात्म्याकडे जातात आणि भगवंताला सांगतात की असं असं पृथ्वीवर चाललंय, आता तुम्ही अवतार घ्या. भगवान केव्हा अवतार घेतात? तिथे सांगितलंय की पृथ्वीवर ओझं वाढलंय. पृथ्वीवर ओझं वाढलंय. कसलं ओझं वाढलंय? तुकाराम महाराज म्हणतात पृथ्वीचं ओझं केव्हा वाढतं? ज्या वेळेला आपण आपलं कर्तव्य कर्म नीट करत नाही त्यावेळेला पृथ्वीचं ओझं वाढतं. ते पद नेमकं आता इकडे तिकडे गेलं, मला आठवलं की मी लगेच सांगतो की पृथ्वीवरचं ओझं वाढलं की भगवान अवताराला येतात आणि पृथ्वीचं ओझं वाढतं केव्हा? जेव्हा आपण आपलं कर्तव्य कर्म नीट करत नाही त्यावेळेला ते वाढतं. आपलं कर्तव्य कर्म आपण नीट केलं तर भगवंताला त्रास कमी पडतो. आपणच काही करायचं नाही, फक्त वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया द्यायच्या, याने याव केलं पाहिजे, त्याने त्याव केलं पाहिजे आणि आपण काय केलं पाहिजे याच्याबद्दलचा कोणताही विचार आपण करत नाही. पुण्यांश महीचा सरला. पृथ्वीवरचं पुण्य संपलं म्हणजे पुरुषाने, स्त्रियांनी, मुलांनी ज्याने त्याने आपापल्या धर्माप्रमाणे, आपापल्या कर्माप्रमाणे आपलं कर्तव्य केलं पाहिजे. ते ज्या वेळेला संपतं त्यावेळेला अनीती या पृथ्वीवर माजते. कुणालाच नीती कळत नाही, काय करायचं माहितीच नाही आपल्याला. कुणी येतं काहीही सांगतं आणि आपण ते करायला सुरुवात करतो. वेगवेगळ्या प्रकारची पारायणं असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या पोथ्या असतात, वेगवेगळ्या प्रकारची व्रतं असतात. कोणीतरी येतं, कोणीतरी सांगतं अरे हे कर, हे असं असं होईल आणि लगेच आपण ते करायला सुरुवात करतो. का बरं करतो? कारण आपल्याला त्यातनं काहीतरी मिळवायचं असतं. कोणत्याही व्रताच्या मागची भावना हीच असते की माझ्या आयुष्यातल्या, माझ्या संसारातल्या, माझ्या अडचणी दूर झाल्या पाहिजेत.
आणि या दूर होण्यासाठी वेगवेगळे व्रतांचा वापर आपण करत असतो, वेगवेगळ्या पारायणांचा वापर आपण करत असतो. पण या सगळ्यातनं ते दूर होईल का माहित नाही. का बरं? कारण नीती जाणती कुणी ना. कोणालाच माहित नसतं नेमकं काय करायचं असतं. वाटेल तसं आपण, आणि हे सगळं कर्तव्य, हे सगळं जे कर्म असतं आपल्याला वाटेल तसं कुणीही उठतो आणि काहीही सांगतो. याला गीतेने तामस कर्म म्हटलंय. हे सगळं तामसिक कर्म आहे. आणि तामसिक कर्म केल्याने परमात्म्याची प्राप्ती कशी होणार? सात्विक कर्म असेल तरच परमात्म्याची प्राप्ती होणार. आणि म्हणून कुणी जाणती ना नीती, संत सन्मती लपून बैसती. संत कोण आहेत याचीच मुळात आपल्याला अडचण आहे. कुणालाही आपण संत म्हणतो. सुदैवाची गोष्ट आहे की आपल्या समोर ज्ञानेश्वर तुकाराम महाराजांसारखे, समर्थांसारखे संत आहेत आणि त्यांनी लिहून ठेवलेले ग्रंथ आपल्या समोर आहेत. या ग्रंथांचं वाचन, चिंतन, मनन, सततचं पारायण केवळ आणि केवळ या ग्रंथांचंच करावं. यांची उपासना करावी. ज्ञानेश्वर महाराजांच्या जन्माला 750 वर्ष झाली. आपण निदान 7 वेळा तरी ज्ञानेश्वरी या वर्षभरामध्ये वाचली पाहिजे. सातत्याने रोज 300 ओव्या वाचल्या तरी महिन्याभरामध्ये 1 पारायण होतं. वर्षभरात 12 पारायण करायला काय लागतं? अर्धा तास लागतो फक्त 300 ओव्या वाचायला. हा धर्म आहे. इथे आपल्याला कळणार आहे ज्ञानेश्वर महाराज काय बोलतात, तुकाराम महाराज काय बोलतात, समर्थ काय बोलतात. यातूनच आपल्याला नीती कळणार आहे. आणि ते सांगणारे कोणीच नव्हते. ते सगळे लपून बसले. का बरं? कारण त्यांना हिरण्यकशिपूचा धाक होता. वरून धाक आला. हे तुला माहित नाही का? प्रत्येक वेळेला तुला हे माहित असतं. आणि म्हणून हे आता तुला सांगण्याची वेळ आली आहे. आम्ही तुझ्या समोर उभे आहोत. आता तरी ऐक. दिला देवा देवावर कनक कश्यपू, दिला देवावर कनक कश्यपू. मरण नाही तुझ दिवावांशी, मरण नाही तुझ दिवावांशी. यक्ष निर्जर गंधर्व मनुजहाते, यक्ष निर्जर गंधर्व मनुजहाते. होय वदना तो तुझा शस्त्रपाती, होय वदना तव तथा शस्त्रपाती, होय वदना तव तथा शस्त्रपाती. कनककश्यपू म्हणजे हिरण्यकशिपूला वर दिला. काय वर दिला? मरण नाही तुझं दिवावानिशीसी. यक्ष निर्जर गंधर्व मनुज हाती. यक्षाकडून मरण नाही, देवांकडून मरण नाही, गंधर्वांकडून नाही, माणसाच्या हातून मरण नाही. त्याला मरण नकोच होतं. डायरेक्ट सांगूच शकत नव्हता. ब्रह्मदेवाने सांगितलं तुला मृत्यू येणार नाही, असं वर तुला देऊ शकत नाही कारण मलाच मरण येतं. फक्त माझं आयुष्य हे तुमच्या सर्वांच्या पेक्षा जरा जास्त दीर्घ आहे. तेवढं तुला वय पाहिजे असेल तर तेवढं देतो मी. तो म्हणाला तसं नाही, मला सगळं मरण आलंच नाही पाहिजे. मग या मार्गाने नाही तर त्या मार्गाने त्याने मागितला. काय वर मागितलं आपल्याला माहितीये. वनिपती सदनी वा अंतरिक्षामध्येही मरण तुझं नयेवा सत्यमानी गिराही. खग मृग पशुवन्ही वायुवा जीव वारी त्वदीय वध कराया शक्त हे ना सुरारी. हे सुरारी, हे देवांचा शत्रू असलेल्या हिरण्यकशिपू, ब्रह्मदेवाने त्याला काय वर दिला? तर तुला कुठेही मरण येणार नाही. वनात येणार नाही, रस्त्यात येणार नाही, घरात येणार नाही, आकाशात येणार नाही. कुठेही तुला मरण येणार नाही. तुला पक्षी मारू शकत नाही, कोणता प्राणी मारू शकत नाही, पशु मारू शकत नाही, अग्नीमध्ये तू जळू शकत नाही, वायू मारू शकत नाही. काही जे जे घेता येईल ते सगळं हिरण्यकशिपूने नाव घेतलं आणि ब्रह्मदेवाने वर देऊन टाकलं. कारण त्याला माहिती होतं की याच्यातनं मार्ग काढायला एक नारायण आणि भगवान शंकर दोघंही समर्थ आहेत, बघून घेतील. आपण वर देऊन टाकू, याच्यापासून सुटका झाली की आपलं काम संपलं. आणि त्याला वर मिळाल्यानंतर त्याला वाटलं की आता आपण अमर झालो, कोणताही मार्ग याच्यातनं निघणार नाही. मग काय झालं? जाहला प्रबल तो फार, जाहला प्रबल तो फार. ताप अनिवार देऊन देणार, करी जगतासी, करी जगतासी. घातिले तयारी देव
कैत बंदीसी सन्मान दुष्ट पावती सन्मान दुष्ट पावती दया नाशिती माहिती नीती वसती होऊन लागले पळाया भये संत सज्जन भूमीने पिके टाकली भूमीने पिके टाकली भोग लागली बहीण भावाला काहीचा होत संहार भावमत्याला लोपले वेद श्रीहरी पुराणे साई पावलौकरी धरी अवतार पुत्रास आदितीचा साधू सज्जनाकार पुत्रास आदितीचा साधू सज्जनाकार पुत्रास आदितीचा साधू सज्जनाकार. वर मिळाल्यानंतर हिरण्यकशिपू अत्यंत प्रबल झाला, ताप देऊ लागला. सत्ता माणसाच्या हातात आली की तो काहीही करू शकतो. आणि त्याची उत्तम उदाहरणं आपणही पाहून झाली आहेत आणि इथून पुढेही पाहणार आहोत. कोणताही मंत्री आला, कोणताही राजा आला की तो आपल्याला त्रास देतोच. तो जर धर्माने वागत नसेल तर त्याचा त्रास सगळ्यांना होणार. तो प्रबल झाला, त्याचा ताप होऊ लागला. देवांना त्याने बंदीखान्यात टाकलं. काय काय केलं? सन्मान दुष्ट पावती. सरकारी पदव्या मिळतात त्या कोणाला मिळू लागल्या? केवळ दुष्टांना. त्यांचंच कौतुक, सज्जनांना काहीच नाही. त्यांनी कितीही मेहनत केली, कितीही अभ्यास केला, कितीही शोध लावले तरी त्यांचं कौतुकच नाही. अंतःकरणामध्ये त्यामुळे यांच्या ठिकाणी दया नाही. अनितीलाच नीती, विपरीत असलेल्या गोष्टींनाच नीती मानणं हे दुर्जनाच्या राज्यामध्ये सहज होतं. आणि त्यामुळे सज्जनांना एकच गोष्ट उरते, ती म्हणजे चला आता इथून पळून जाऊया, कुठेतरी पळून आपला जीव वाचला पाहिजे, ते महत्वाचं आहे. बघू पुढे काय करता येईल ते. परिणाम काय होतो याचा? बाकीच्या गोष्टी, हे लोकांवरती काय होतं त्या गोष्टी झाल्या. भूमीने पिके टाकली. भूमी उत्तम दर्जाचं पीक देऊ शकत नाही. त्याचं कारण राजा असतो. राजा जर चांगला नसेल तर आपल्या धर्मशास्त्राने अनेक गोष्टींचं वर्णन केलंय. राजा चांगला नसेल तर लहान मुलांचे मृत्यू होतात. अनेक गोष्टी, आता सगळ्यात सांगणं सोडून देऊ आपण. भूमीने पिके टाकली. पृथ्वीवरती धान्य उगवत नाही. जरी उगवलं तरी ते चांगल्या दर्जाचं नसतं, निकृष्ट दर्जाचं असतं. त्यातनं रोग निर्माण होतात. रोग निर्माण झाले तर माणसं काय संपवायचंच आहे भगवंताला. त्यामुळे अशा प्रकारचंच धान्य इथे उगवतं. भोगू लागली बहीण भावाला. वेगवेगळ्या प्रकारचा व्यभिचार या पृथ्वीवर नसतो. लोपले वेद. वेदांचं आपल्याला माहितीच नाही. आपण संस्कृतच शिकत नाही. आपण काहीतरी कोणाचं तरी ऐकतो आणि त्याच्यानुसारच आपले विचार चांगले करतो, विचार करण्याचा प्रयत्न करतो. कादंबऱ्या वाचतो. साधं सोपं उदाहरण देतो, म्हणजे महाभारतातलं हे उदाहरण. कर्ण कसा होता? मला उत्तर नाही याचं. कर्ण कसा होता? ऐकलंय तुम्ही त्याच्याप्रमाणे. एक शब्दात वर्णन करतो. कसा होता? दानशूर होता. महाभारतातलं एक प्रमाण काढून दाखवा मला, कर्ण दानशूर होता याचं. कर्णाने दान केलं किंवा कर्ण शूर होता, एकच प्रमाण महाभारतातलं काढून दाखवायचं, कादंबरीतलं नाही. आपण कोणीही सांगतो त्यावर विश्वास ठेवतो. महाभारतामध्ये कर्णाने कुठेही दान केलेलं नाही. मग तुम्ही म्हणाल ते त्याने कवच कुंडल दिलं, त्याचं काय? तर तो त्याने केलेला उत्तम प्रकारचा व्यवहार होता. हे घे, त्याच्या बदल्यात मला ते दे, नाहीतर मी देणार नाही. माझं कवच कुंडल मी तुला द्यायला तयार आहे, पण त्याच्या बदल्यात जर तू मला तुझी शक्ती देणार असेल तर मी तुला देईन, नाहीतर न दद्यामहमन्यथा, नाहीतर मी देणार नाही. बरं, शौर्याच्या बाबतीमध्ये कर्णासारखा धनुर्धारी नाही असं आपण ऐकतो. अर्जुनापेक्षा तो श्रेष्ठ होता वगैरे वगैरे ऐकतो. 15 वर्षांनी मोठा असलेला माझ्यापेक्षा शूरच असणार ना. कर्ण आणि अर्जुनामध्ये निदान 15 वर्षांचं अंतर होतं. तो शूरच असणार.
पण तरी सुद्धा भीमासारख्या ज्याला धनुर्युद्ध काहीही येत नाही त्याच्याकडनं हा कर्ण धनुर्युद्धामध्ये हरलेला आहे. महाभारताच्या युद्धामध्ये 2-3 दिवस युद्ध केलं कर्णाने, त्याच्यामध्ये तो हरला. का बरं? आपल्याला हे माहिती, हे सांगतो का बरं? आपल्याला जी माहिती मिळते, महाभारत घरात ठेवावं की न ठेवावं? कोणी सांगितलं तुम्हाला हे? मग काय करायचं? ते फेकून द्यायचं रस्त्यावर? सगळ्यांना ज्ञानाचा अधिकार आहे असं पाहून व्यासांनी महाभारताची रचना केली. स्त्री शूद्र द्विजबंधूनां त्रयीन श्रुती गोचरा, वेदांचा अधिकार सर्वांना नाही असं आपण ऐकलंय. या सर्वांना तेच ज्ञान प्राप्त व्हावं, किंबहुना त्यापेक्षा जास्त प्राप्त व्हावं म्हणून व्यासांनी वेदांची महाभारताची रचना केली. वेदांपेक्षा जास्त ज्ञान महाभारतामध्ये आपल्याला मिळतं. महाभारत ही केवळ गोष्ट नाहीये, 1,00,000 श्लोकांचा संभार आहे. या श्लोकांमध्ये, महाभारतामध्ये सगळ्यांना ज्ञान प्राप्त व्हावं याची तरतूद. पण आपण ऐकलं काय? अरे महाभारत घरात ठेवायचं नाही. मग आपण काय ऐकतो? कर्ण दानशूर होता. हे उदाहरण फक्त, अशा अनेक गोष्टी आहेत. संस्कृत शिकलं पाहिजे, हे ग्रंथ वाचले पाहिजे. आणि ते का वाचले जात नाही? तर ते संस्कृत काय शिकण्याचीच भाषा नाही, ती आता लोप पावत चाललेली आहे, त्याचा काही उपयोग नाही. काय शिकलं पाहिजे? इंग्रजी. आणि त्याचा उपयोग काय? काहीच नाही. अनेक देशांमध्ये त्याचा वापरही केला जात नाही. आणि तरी आपण आपल्या देशामध्ये आपली भाषा सोडून दुसऱ्यांच्या भाषेचा वापर करत असतो. मग काय होणार? वेद लोपले. जे मूळ ज्ञान आपल्याकडे होतं त्याचा लोप होणारच. तरतूदच अशी करून ठेवलेली असते. शासन ज्या वेळेला अशा पद्धतीचा विचार करणारा असतं, राजा ज्याप्रमाणे हा विचार करतो, तो काय करतो? तो या शिक्षण खात्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा बदल करतो. आणि म्हणून आपल्याकडच्या संस्कृतीचा विचार शिक्षणात येणार नाही याचा विचार झाला. लोपले वेदचारी, पुराणे सारे. पुराणांचा तर विचारच नाही. पाव लवकरी, आणि म्हणून तू पाव लवकर अवतार धरी आणि काय कर? पुत्रास अदितीच्या साधू सज्जना तार. अदितीच्या पुत्रांना म्हणजे देवांना तार, साधूंना तार, सज्जनांना तार. ऐकून मग पुढे काय झालं? ऐकून देवांचे स्तवन, बोलता झाला नारायण. अहो देव हो सावधान, वचन ऐका हे माझे. भगवंताचा आवाज ऐकू आला. भगवान तिथे प्रकट झाले नाही, कारण भगवान असे सहज दर्शन देत नाहीत कोणाला. देवांना देत नाही लवकर, आपल्याला कशी काय देते? आणि म्हणून देव आपल्याला दर्शन देत नाही म्हणून नाहीच, कारण आमच्या डोळ्यांना तो दिसत नाही. मग कसा असेल? तो देवांनाही सहज दर्शन देत नाही. भगवंताचा आवाज ऐकू आला. ऐकून देवांचे स्तवन, बोलता झाला नारायण. अहो देव हो सावधान, वचन ऐका हे माझे. माझं वचन ऐका. मद्भाव हाच शिशु होईल की तयाचा, प्रल्हाद नाम धरुनी सद्गुणांचा. त्या ते जयी असुर गांजील दुष्ट भावे, जन्मास येईन तै मरणी स्वभावे. माझ्या अवताराची पूर्ण व्यवस्था आता झालेली आहे. माझ्या अंतःकरणात असलेला जो भाव आहे जगताचं रक्षण करणं, हाच भाव प्रल्हाद नामरूप घेऊन या पृथ्वीवर आता जन्माला येणार. प्रल्हाद कोण आहे? भगवंताचा भाव आहे. आणि हा भाव प्रल्हादाच्या रूपाने जन्माला येईल असं भगवान सांगतात. आणि त्यानंतर माझा भाव पुढे जन्माला आला की आता मी पण अवतार घेईन. भगवंतांचं वचन ऐकलं, देवांना बरं वाटलं की आता देव येतील. आपण निश्चिंत. एकदा सगळा भार देवावरती टाकला, देव पाहून घेतील. आपण आता काही करायचं नाही, आपण मागे. म्हणून गेले निर्जर निघुनी स्वस्थानाते करुनिया नमन. म्हणते कयाधीच्या तो कुशी, पावे भाव केरवाजन. सगळे देव निघून गेले आणि विचार करत बसले की हिरण्यकशिपूची एक पत्नी आहे कयाधू, तिच्या पोटी भगवान प्रल्हादाचा अवतार होईल. होईल तेव्हा होईल आपलं, त्यावेळेस तोपर्यंत आपण वाट बघू. असा विचार करून सगळे देव निघून गेले. हिरण्यकशिपूला आधी 3 पुत्र होते आणि त्यानंतर चौथा पुत्र झाला.
दानवेंद्रा प्रल्हाद पुत्र झाला, दानवेंद्रा प्रल्हाद पुत्र झाला, दानवेंद्रा प्रल्हाद पुत्र झाला, मणिमता अवतार श्रीहरीचा, दानवेंद्रा प्रल्हाद पुत्र झाला, वानजीती देव दुंदुभीला, म्हणती आता अवतार श्रीहरीचा, म्हणती आता अवतार श्रीहरीचा, होय करण्याने पात राक्षसांचा, होय करण्याने पात राक्षसांचा, होय करण्याने पात राक्षसांचा. गोपाळ कृष्ण महाराज की जय. दानवांचा राजा हिरण्यकशिपू याच्या घरी चौथा पुत्र झाला. त्याचं नाव प्रल्हाद असं झालं. देवांना आनंद झाला. भगवंताला जे गाऱ्हाणं घातलं ते आता हळूहळू फळाला येईल. किती वेळ लागणार? कारण देवांचा क्षणभरामध्ये पृथ्वीवरती अनेक गोष्टी घडून जातात. त्यामुळे देवांना काही फार उशीर झाला असंही वाटलं नाही. देवांनी स्वर्गामध्ये वेगवेगळ्या प्रकारची वाद्य वाजवली आणि आता प्रल्हाद आलाय आणि त्यानंतर भगवंताचा अवतारही होईल असा विचार देवांनी केला. आणि त्याचा परिणाम काय की तो राक्षसांचा वध करेल. माणसाच्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा क्षण असतो हा की आपल्याला पुत्रप्राप्ती झाली. तशी हिरण्यकशिपूलाही झाली. पुत्रमुखाते पाहुन मानसी आनंदला भूपती जणू का पतंग दीपाप्रती. शिकवाया कुलवती कुंती मधुहाते वारयो शिकारिती कैशी तनृपाने येत गेली कृती. आज भागवता मोरती शुभ ही कर्माची गती गणूचे नमन सोत्या प्रती गणूचे नमन सोत्या प्रती गणूचे नमन सोत्या प्रती. मुलाचा जन्म झाला तो आनंद प्रत्येकालाच होतो. पण प्रत्येकालाच तो आनंद दीर्घकाळापर्यंत उपभोगता येतो असं नाही. ती मुलं कशी निघतील पुढे सांगता येत नाही. इथे वर्णन करतात दादा की जणू का पतंग दीपाप्रती. पाऊस पडला आता, मी घराच्या बाहेर आलो, छोटे छोटे किडे तुम्ही पाहिले असतील ज्याला आपण पतंग म्हणतो. दिव्यावरती पडला तो पतंग की तो स्वतःच जळून जातो. इतका असा छोटा अल्पजीवी असतो तो. तसा आनंद याला झाला. आणि जन्माला कोण आलाय? प्रल्हाद. थोडा वयाने मोठा झाला. सगळ्यात महत्वाचं त्याला शिक्षण दिलं पाहिजे. शाळेतलं ऍडमिशन झालंच पाहिजे. आता हे शाळेमध्ये त्याला पाठवण्यासाठी शुक्राचार्यांचे 2 पुत्र आहेत, षंड आणि अमर्क, यांच्याकडे त्याला शिकवायला पाठवलं. शिकवायचं काय? जीवनमूल्य शिकवावीत. त्याला आयुष्यामध्ये पुढे काय गरजेचं आहे ते शिकवावं. त्याचं करिअर चांगलं घडावं हे शिकवावं. आपण शाळेमध्ये काय शिकतो? तुमच्या शाळेत असतील मुलं, आसपासची मुलं, त्यांची शाळेतली पुस्तकं काढून बघा एकदा आपण काय शिकतो, आपली मुलं काय शिकतात.
याचा आयुष्यामध्ये पुढे कितपत उपयोग होणार आहे हा फार मोठा प्रश्न आहे. आणि तरी आपण हे बळजबरी शिकत असतो, लाख लाख 2-2 लाख रुपये फी याच्यासाठी भरत असतो. परिणाम काय त्याचा? आमच्या मुलाला लिहिता वाचता येत नाही. मुलगा कितवीला आहे? 10वीला आहे. अशुद्ध मराठी लेखन, इंग्रजी बोलता येत नाही, जे इंग्रजी बोलतो त्याचा अर्थ लागत नाही. हे माझ्या अनुभवाच्या गोष्टी आहेत म्हणून सांगतो, पाहिलंय मी. त्याला शाळेमध्ये पाठवायचं. आता अशा पद्धतीने त्याला शाळेत पाठवलं. शाळेमध्ये काय शिकणार हे पोरग? हे असंच काहीतरी शिकणार. बघूया पुढे आपण ते. धाडावी बळे जणू शिकवाया कुलसती, कुंटीड गृहाते वार योषिता रीती. प्रल्हादाला अशा पद्धतीने शाळेत पाठवलं, गुरुगृही पाठवलं, जणू काही एका सती स्त्रीला वेश्येने काय करावं याचे नियम शिकण्यासाठी पाठवावं. अशा पद्धतीचं शिक्षण त्याला दिलं गेलं. नियमाप्रमाणे त्याला सगळ्यात पहिल्यांदा ओंकार शिकवावा लागतो. पहिलं अक्षर ओम. का बरं? कारण ओम आणि अथ हे 2 अक्षर या सृष्टीच्या निर्मितीच्या पासूनचे 2 अक्षर आहेत. हे सृष्टीची निर्मिती झाली तेव्हापासून. आता विज्ञानाच्या भाषेत सांगू का? आपण ते अणु रेणू काहीतरी बघत असतो, त्याच्यामध्ये तो इलेक्ट्रॉन प्रोटॉन असतो, त्याच्यामध्ये आणखीन क्वार्क नावाचं काहीतरी भानगड असतं. तर ते सगळं मलाही माहित नाही, कारण मी काही विज्ञानाचा विद्यार्थी नाही आणि शिक्षकही नाही, पण ऐकलंय ते सांगतो. असेल तुम्हाला माहिती तर शोधून ठेवा. त्याच्यामध्ये आणखीन काहीतरी असतं, त्याच्यात आणखीन काहीतरी असतं, आणि आतमध्ये पाहिलं तर नुसताच नाद असतो. म्हणजे या सगळ्या जगताची निर्मिती ज्या नादातून झाली तो ओंकार. हा ओंकार सगळ्यात पहिल्यांदा 3 अक्षरं याला शिकवली. ओंकार तो शिकविताच कुमार झाला, बोले पुढे न चकरा गुरुजी श्रमाला. येणेच होईन खरा जगमी कृतार्थ, हे सार यावे न तुझे अवधेच व्यर्थ. ओंकारश्चात शब्दवश, ओंकार आणि अथ शब्द त्याला शिकवले. आणि प्रल्हादाने सांगितलं गुरुजी बजल, आता मला काही याच्या पुढे शिकवू नका. कळलं मला सगळं, पुढे काय आहे ते सगळं माहिती झालं. आता हे कसं झालं? आपल्याकडे 3 ग्रंथांचा अभ्यास करावा. थोडक्यात प्रस्थानत्रयी, ज्याला मोक्ष मिळवण्यासाठी ज्या ग्रंथांची आवश्यकता, ज्याला प्रस्थानत्रयी म्हणतो. उपनिषद, ब्रह्मसूत्र आणि गीता. या उपनिषदांमध्ये 10 उपनिषद महत्वाची. त्याच्यातलं मांडुक्य नावाचं उपनिषद हे सर्वात महत्वाचं आहे. अगदी छोटंसं उपनिषद आहे, मला वाटतं 6-7 मंत्र आहेत त्याच्यामध्ये, पण गौडपादाचार्यांनी त्याच्यावर भरपूर कारिका लिहिल्या, अत्यंत व्यवस्थित त्याचं विश्लेषण केलं. आणि या उपनिषदामध्ये केवळ ओंकाराचं महत्व सांगितलंय. आणि अन्य ठिकाणी त्याचं वर्णन करताना असं म्हटलंय की तुला जर ज्ञानप्राप्ती करून घ्यायची असेल तर ह्या एका उपनिषदाचा अभ्यास कर, आणि जर तुला काही जमलं नाही कळलं तर इतर भानगडीत पड, म्हणजे बाकीच्या उपनिषदांचा अभ्यास करायचा प्रयत्न कर. फक्त ओंकाराची माहिती झाली तुम्हाला तर बाकी कुठल्याही गोष्टीच्या शिक्षणाची आवश्यकताच नसते. म्हणून प्रल्हादाने सांगितलं गुरुजी तुम्ही हे जे शिकवलंय ओंकार, मला सगळं ज्ञान झालं ओंकाराच्या बळावर. शंकराचार्यांचं चरित्र वाचा, ओंकाराचं महत्व कळेल. अनेक महात्म्यांचं चरित्र आहे की ज्याच्यामध्ये ओंकाराला फार महत्व आहे, आणि त्याच्यातनं मला सगळं कळालंय. म्हणून ओंकार तो शिकविताच कुमार झाला, बोले पुढे न चकरा गुरुजी श्रमाला. तुम्ही श्रम कशाला करता उगाच शिकवण्याचे? येणेच होईन खरा जगमी कृतार्थ, हे सार यावे तुझे. बाकीचं सगळं व्यर्थ आहे, काही शिकून उपयोग नाही. हा ओंकार फार महत्वाचा आहे. भगवंताचं सर्वश्रेष्ठ नाम कोणतं असेल? हा ओंकार आहे. बाकीची नामं भगवंताच्या अवतारानंतर आलेली आहेत. राम आणि कृष्ण हे नाव, आपण या 2 नामांचं महत्व भगवंत होते त्याच्याही आधी होते दोन्ही नामं असं म्हणतो. तसा हा ओंकारही फार महत्वाचा आहे. आणि म्हणून त्यानंतर गुरुजींनी त्याला सांगितलं, षंडामर्क म्हणे हे भूप कुमरांची कना तुझला, सर्प शिशु विसरे का अमृत स्रवून गरला. अरे
पुढचं शिक्षण सगळं बाकी नाही. ओंकारामध्ये काय सुरुवात करायची म्हणून मी ओंकाराने केली. अजून आपल्या कुलाच्या चालीरीती शिकल्या पाहिजेत ना, तेच शिकायला तुझ्या वडिलांनी इथे पाठवलंय. कुलधर्म शिकावे कुलीचे, कुलधर्म शिकावे कुलीचे ना, उचित भजन तुझ हरीचे ये देवा. कुलधर्म शिकावे कुलीचे ना, उचित भजन तुझ हरीचे ये देवा. तो विष्णू करी निपात, तो विष्णू करी निपात, आण ध्यानात तुझा तो तात. भजत जा नाही, भजत जा नाही, तुझ्याचा नागशी पाये काय गे. कुलधर्म शिकावे कुलीचे ना, उचित भजन तुझ हरीचे ये देवा. परमात्म्याची प्राप्ती करून घेणं हा मानवी जीवनाचा सगळ्यात महत्वाचा उद्देश आहे. बाकीचं काही नाही मिळालं तरी चालेल, हे आपण पाहून आलो. परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायची असेल तर ज्ञानेश्वर महाराज सुद्धा आपल्या कुळाचे धर्म, आपले कुलधर्म हे वेळच्या वेळी केले पाहिजेत असं सांगतात. जर कुलधर्म नाही केले तर आपल्याला अनेक प्रकारचे दोष लागतात. आता हे आपल्या बाबतीत झालं, पण प्रल्हादाचे कुलधर्म कोणते होते? उचित ना भजन तुझं हरीचे. तुला हरीचं भजन हे काही उचित नाही. तो विष्णू कसा आहे, तो हरी कसा आहे, तर तो तुझे वडील सुद्धा त्याचं नाव घेत नाही, त्याला भजत नाही, आणि तू त्याचं भजन करायचं म्हणतोस, तू त्याच्या लागेशी पायी काय हे. मग प्रल्हादाने सांगितलं, प्रल्हाद बोले त्यावरी, कुलधर्म आमचे कोणते तरी, की ज्या धर्मास माझा हरी, कुपथ्यकारक चाहला. कोणता कुलधर्म आहे आमचं? जरा विस्ताराने सांगा, नेमकं सांगा, म्हणजे कळेल तसं वागू. काय आहे कुलधर्म? दंडावे द्विज सर्वदा, अमरही प्यावी सुरा आदरी, धेनु मारून मांस भक्षण करी, संता धरावे दुरी, द्यावा ताप परा निरर्थ तत्वा, मारीतचा मानवा. प्रल्हादा कुलधर्म हे आचर तू, ध्यावू नको केशवा. काय सांगितलं बघा, सगळ्यांना आवडेल, आपल्याला सगळ्यांना आवडेल. बघा, दंडावे द्विज सर्वदा, ब्राह्मणांना त्रास द्यायचा सगळ्यात सोपं. प्यावी सुराधरी, दारू प्यायची. धेनु मारून मांस भक्षण करी, गायींना मारायचं आणि त्यांचं मांस भक्षण करायचं. संतांच्या वाट्याला जायचं नाही. काय ज्ञानेश्वरी वाचायची? म्हातारपणी बघू ना, डोळ्यांना दिसणार नाही, कानांना ऐकू येणार नाही, तेव्हा ज्ञानेश्वरी वाचू. सामान्य आपला विचार हाच आहे, द्यावा ताप परा निरार्थ तत्वा. दुसऱ्यांना निरर्थक ताप द्यायचा, उगाचच त्रास द्यायचा. मारी तजा मानवा, फार बोलायला नको. प्रल्हादा कुलधर्म हे आचर तू, ध्यावू नको केशवा. आणि सगळ्यात महत्वाचं, हे कुलधर्म आचरत असताना केशवाचं भजन करायचं नाही, नारायणाचं भजन करायचं नाही. एक नारायणाचं भजन नाही केलं तर बाकीच्या गोष्टी त्याच्या मागे आपोआप येतात, फार विचार करायची गरजच नाही. आणि हे सगळं ऐकलं आणि प्रल्हाद संतापला. काय म्हणाला? धिक्कार असो कुलधर्मा, धिक्कार असो कुलधर्मा, जो मुनीच्या सारित वर्मा साचवी. धिक्कार असो कुलधर्मा, जो मुनीच्या सारित वर्मा साचवी. त्याहून मरण हे बरे, त्याहून मरण हे बरे, वाटते खरे चेतना उरे. नीतीचे अंग, नीतीचे अंग, मग आठ
असो अशा कुलधर्मांचा. मानवी जीवन, मानवता म्हणजे नेमकं काय, त्याच्या बरोबर विरुद्ध अर्थ तुम्ही तुमच्या कुलधर्माचा मला सांगता. हे नीतीचं अंग नाहीये, याच्याने श्रीरंग परमात्म्याची प्राप्ती होणं शक्य नाही. मी काय करणार आहे, आजन्मनी भजत जाईन देव देवा, संतादिका सदय जो जगती विसावा, ज्याच्या शुची धवल कीर्ती सदावयाला, तो वेद संग गुरुजी जगी भाट झाला. गुरुजी, जन्मापासून आपण नारदांचं चरित्र भागवत, हे प्रल्हादाचं चरित्र भागवत असताना ऐकत असताना ऐकलं असेल. कयाधूच्या गर्भात असतानाच त्याच्यावरती संस्कार झाले. जन्मापासून मी भगवंताचंच भजन करतो. हा भगवंत कसा आहे, संत सज्जनांचं विश्रांती स्थान आहे. आणि म्हणून ज्याची धवल कीर्ती गाण्यासाठी वेदसंग हा सुद्धा भगवंताचा स्तुती गायक झाला, भाट झाला. आता हे सगळं ऐकल्यानंतर हिरण्यकशिपूचं आणि भगवंताचं वैर किती आहे हे त्या शुक्राचार्यांच्या दोन्ही मुलांना, षंड आणि अमरकांना माहिती होतं. त्यामुळे ते घाबरले. पोराला आपण काय शिकवलं, हिरण्यकशिपू विचारणार ना, आपली नोकरी जाईल आपण चुकीचं काही शिकवलं तर. राजा जे सांगेल तेच आपल्याला शिकवणं क्रमप्राप्त आहे. आणि म्हणून षंड आणि अमर्क प्रल्हादाला म्हणाले, चलने तो तुझ पित्याकडे आजी, तू न धडधडला विशी खचित माझी, तुझ्या बाबाचे अन्न खाऊनिया, काय शिकवू तुझ केशवा बजाया, काय शिकवू तुझ केशवा बजाया. तुझ्या बापाचं अन्न आम्ही खातो, त्यामुळे तो सांगेल ते शिकवणं आम्हाला गरजेचं आहे. तुला काय केशवाला भजायला शिकवू, हे काही चालणार नाही. आणि म्हणून प्रल्हाद करी घेऊनी षंडामर्काले सभास्थानी, हिरण्यकश्यपू सवंदोनी बोलू लागले ऐशारी. आपल्यावर काही यायला नको. तुमचं पोरग कसं आहे बघा, आम्ही काही त्याला हे शिकवलेलं नाही. तुम्ही सांगितले ते सगळे कुलधर्म आम्ही त्याला शिकवायला तयार होतो, पण तुमचा मुलगा ते शिकायला तयार नाही. तो काय म्हणतोय बघा, हा वैरी तुझा पूर्वीचा वाटे, आला शिशु होऊनी कराया, घात तुझा बळी कराया, घात तुझा बळी. जेवी दंडा परशुचा, घात तुला करी तसे कृपा हे, तुझे कारटे तसे कृपा हे, तुझे कारटे तसे. ओंकार तयानी गेलो शिकवावया, बैसला मानसी ते घट्ट धरूया. म्हणे आता पुढे तुम्ही शिकविता कासया, ऐसे होईन तुझात येणे, बदला गुरुजी जणी आलो, आलो त्या आलो त्या. हिरण्यकशिपू, असं वाटतंय की तुझा वैरी तुझ्या पुत्राच्या रूपाने जन्माला आला आहे. परशुचा दांडा ज्याप्रमाणे वृक्षाचा घात करतो, परशुचा दांडा हा लाकडापासूनच बनलेला असतो आणि तो आपल्या झाडाचा घात करतो, त्याप्रमाणे तुझं हे कार्ट तुझाच कुळाचा नाश करायला आलाय असं आम्हाला वाटतं. त्याला आम्ही ओंकार शिकवायला गेलो, तो ओंकारच मनामध्ये घट्ट धरून बसला आणि आता पुढे काही शिकवू नका असं म्हणतोय. त्यामुळे हे तुझ्या एकदा कानावर घातलं म्हणजे आम्ही सुटलो, हे तू आणि तुझं पोरग बघ. हिरण्यकशिपूला पहिल्यांदा
आपल्या पोराला लाडाने सांगून करू असा विचार केला. कौतुक वाटलं त्याला. आला पाहून पुत्रास मोह फार, करे उचलून अंकास घे कुमार. काय बाळा शिकला स्वरूपाशी, असे बोलून भूपतीची मुलाची, असे बोलून. लहान पोरगं होतं 5 वर्षाचं. गुरुजी काहीतरी वेगळं सांगतायत, आपलं पोरग शिकलं असेल काहीतरी पुढचं, म्हणून स्वतः विचारलं त्याला, बाळा सांग बरं. त्याच्यावर प्रेम केलं, त्याला उचलून घेतलं, गुरूंनी काय शिकवलं ते विचारलं, त्याच्या मुखाचं चुंबन घेतलं. आणि मग पोरगा काय म्हणाला, ताता गुरु महिवरी न दिसून येत, हे भारभूत अवघे जगतात जंत. तोची गुरु नृपवरा जगी होय साचा, ज्याचा अखंड वदते हरिनाम वाचा. गुरु कोण असतो? ज्याची वाचा अखंड हरीचं नामस्मरण करते तो गुरु असतो. बाकीच्या कुठल्याही गोष्टीचं स्मरण चिंतन गुरुला काय येतंय? शाळेमध्ये पाहिलं जातं, हे पोरग हे आपल्याकडे शिक्षक शिकवायला आलाय, त्याचं शिक्षण काय आहे हे शाळेत पाहिलं जातं. पण प्रत्यक्षात त्याची मानसिक स्थिती, तो काय अभ्यास करून आलाय याचा विचार फारसा होत नाही. टेक्स्टबुक शिकवता येतं का नाही तेवढं बघा. पण गुरुचं पहिलं लक्षण आणि शेवटचं लक्षण हेच एक आहे की हा गुरु अखंड हरीचं भजन करतो की नाही. आणि हे ऐकल्यानंतर हिरण्यकशिपूला संतापला. काय बोलतोयस तू हे? आपल्याकडे या कोणत्याही गोष्टीचा विचार केला जात नाही. तुला माहितीये का हे आपण का विचार करतो असा? सांगतो तुला त्याच्या मागचं रहस्य. ऐक. सगळा इतिहास हिरण्यकशिपूने आपल्या मुलाला सांगितला. होऊन मासा या दुष्टाने शंखासुर मारिला, पुढे तो पूर्ण जाहला. तव चुलण्याच्या हातासव तो दुःखड झाला हरी, नसे ज्याला भरी. हसविण्याचा नुल्या पुल्या भस्मासुरा, नया नाचला नटवाळो गुणकरा. या कृष्णाचे भजन, त्या कृष्णाचे भजन करीसी, योग्य नये तुझला हौसा दैवत का कावळा. हौसा दैवत का कावळा, हौसा दैवत का कावळा. काय केलं या हरीने? मासा होऊन शंखासूर मारला. आपण मगाशी 10 अवतारांपैकी काही अवतारांचा एक एक वाक्यात विचार करून आलो. शंखासूर मारला, पुढे तो कूर्म जाहला. तव चुलत्याच्या घातास्तव तो डुक्कर झाला हरी, असे ज्या नसे ज्या लाज मुळी तिळभरी. वराह अवतार घेतला आणि त्याने तुझ्या चुलत्याचा वध केला, तुझ्या काकाला मारलं, आणि तू त्याचं भजन करतोस. अरे आपल्याकडे तो भस्मासूर नावाचा एक फार भारी फार चांगला असूर होता, आणि त्याला मारण्यासाठी याने मोहिनीचं रूप घेतलं, त्यालाही फसवलं. असा हा नटवा हंसा दैवत का कावळा. हंसांच्या देवघरामध्ये हंसांनी ज्याला पूजावं, कावळ्याची पूजा करावी का? कावळ्याने हंसाची पूजा केली तर चालते. हिरण्यकशिपू स्वतःला हंस समजतो आणि परमात्म्याला नारायणाला तो कावळा समजतो. मग प्रल्हाद काय म्हणाला, जे जे तया तू म्हणशील ताता, ते ते तया साजत श्री अनंता. माया महादुर्धर त्या हरीची, संसार रोही मंजा सखेची. खरं तर या पदामध्ये काही अवघड शब्द वापरले आणि ते आम्ही गायलेच नाही.
रावणाने सुद्धा रामाची निंदा केली, कंसाने कृष्णाची निंदा केली, शिशुपालाने कृष्णाची निंदा केली. जे जे निंदा केलेले शब्द होते ते सगळे शब्द परमात्म्याची स्तुती परत सुद्धा वापरता येतात. त्यातला एक शब्द आपण त्या कोणतो राक्षस कालयवनाला मारण्यासाठी भगवान पळून गेले. भगवंताला रणछोड असं नाव मिळालं. पळून गेले भगवान. रणछोड नावाने ते अत्यंत अभिमानाने ते नाव आपण मंदिर आहे भगवंताचं त्या नावाने. जे जे तू त्याला म्हणशील ते त्याला साजून दिसतं, शोभतं. कारण तो परमात्मा आहे, तो कुठे नाही, तो सगळ्या गोष्टीमध्ये असतो. त्यामुळे जे जे शब्द आहेत ते सगळे परमात्म्याची स्तुती आहे. शंकराचार्यांनी म्हटलंय, जी जी माझी वाचा बोलते ते सगळे परमात्म्याचे शब्द आहेत. त्यामुळे ही दुर्धर माया आहे भगवंताची, की त्याला त्याच्यापासून दूर नेते किंवा जवळ आणते. भगवंत हे दोन्ही कामं करतो. आपल्याकडे किती गुण आहेत. आपण आता मधल्या ठिकाणी आहोत. माणसाचा जन्म आला म्हणजे आपलं पाप आणि पुण्य हे दोन्ही समसमान असतं. पाप वाढलं तर आपण असुरांच्याकडे झुकायला लागतो. म्हणजे आपल्याला इथून पुढे कोणती योनी मिळणार, तर कुठल्या योनीला जाऊ माहित नाही. आणि जर पुण्य झालं तर आपण पुन्हा माणसाच्या जन्माला किंवा वरच्या योनीला जाणार. त्याच्या मायेने हे सगळं घडतं. त्याला शरण गेलं तर आपण वरच्या योनीत केव्हा तरी जन्माला येऊ, नाहीतर हाच माणसाला या संसाराच्या डोहामध्ये खेचत असतो. तो इकडेही ढकलतो तिकडेही ढकलतो. त्याचंच काम आहे. फक्त ते काम कोण करायला प्रवृत्त करतं, तर आपलं कर्म त्याला ते प्रवृत्त करतं. आपल्याच कर्माने आपण पुढे मागे होत असतो. आणि म्हणून प्रल्हाद म्हणाला, प्रल्हादाच्या ह्या सगळ्या बोलण्याला हिरण्यकशिपूला जसा जसा प्रल्हाद बोलत होता तसा तसा हिरण्यकशिपूचा संताप वाढत होता. धिक्कार याचा असो वाचण्याला, जयी कोटी होता तरी कामनेला, वधारे वधाकार त्यासी, असे बोलून लोटले त्याक्षतेसी. मांडीवर बसलेला होता प्रल्हाद इतका वेळ. जसा जसा प्रल्हाद बोलतोय तसा तसा याचा रागाचा पारा वाढतोय, संतापलाय. आणि शेवटी हे पोरग पोटात होतं तेव्हाच का नाही मेलं? वधा, याचा वध करून टाका. आणि म्हणून त्याने हिरण्यकशिपूने प्रल्हादाला आपल्या मांडीवरून खाली ढकलून दिलं. काय करा, कसंही करून मारून टाका. सगळ्या गोष्टी आपण पाहून आलोय. खडग घाते या त्वरित कोणी मारा, मारून टाकण्याचे जेवढे उपाय तुम्हाला शक्य ते सगळे उपाय करा. खडग घाते कुणीत मारा, तलवारीने याचे तुकडे करून टाका, दग्ध करा, जाळून मारा, पर्वतावर नेऊन त्याला लोटून द्या. सगळे गोष्टी केल्या. पण हा प्रल्हाद काही मेला नाही. खडगाने करिता न होय वदतो, वन्नीही थंडावला, लोटिता गिरीच्या वरून शिशुतो, खाली उभा राहिला. झाले राक्षस त्रस्त तेथ न चले, काही कुणाचे बळ, ज्याचा रक्षक वासुदेव करितो, त्या काय सांगा. खडगाने वध केला तर तुकडेच झाले नाही. वन्नीही थंडावला, जाळून मारायचा प्रयत्न केला, ती आग शांत झाली. डोंगरा पर्वताच्या कड्यावरून याला खाली लोटलं तरी याचं रक्षण झालं. त्याला मारण्याचे सगळे उपाय करता करता राक्षस वैतागले, काही करू शकले नाही. ज्याचा राक्षस काही करू शकले नाही,
नारायण ज्याचं रक्षण करतोय, काय करणार आहे तो खरं त्याचं? पंचभूत त्याला मारायला समर्थ नाही, शस्त्रास्त्र काहीच करू शकत नाही. काय करावं? एक उपाय सुचला त्याला, जरा जास्त त्याचा परिणाम होईल असं त्याला वाटलं आणि त्याने आपल्या बायकोला कयाधूला सांगितलं. रंभोरू विषपान यास करवी, हे ना तुझे पोरटे, सौभाग्यावरती कुठार तुझिया, धावी दहे कारटे, यासाठी झणी मार हा लहान दे, आहे प्रिये जोडवी, रोगा वाढवणी जगात जगणी, राहावे कसे सुंदरी. कयाधू हा विषाचा पेला घे, हे पोरग लहान आहे तोपर्यंत याला पाजून मारून टाक. शरीरामध्ये जर रोग थोडासा असेल ना, तर तो रोग थोडासा आहे तोपर्यंतच त्याचं शमन करण्यासाठी औषधं द्यावीत. रोग वाढल्यानंतर औषधं घ्यावीत याला काही अर्थ नाही. सांगता नाही येत जीव वाचेल की नाही. आपला जीव आत्ता वाचला पाहिजे. हे पोरग लहान आहे तोपर्यंत याला विष देऊन मारून टाक. आईच्या अंतःकरणाला काय वाटलं असं? 5 वर्षाचं पोरग, भले मला आधीची 4 पोरं आहेत, पण तरी आईचा जीव लहान मुलावर सगळ्यात जास्त असतो. 5 वर्षाचं बाळ आहे, कसं विष देऊ त्याला? त्या कयाधू समोर 2 धर्म एकमेकांशी युद्ध करत होते. तिचा पतिव्रता धर्म आणि आई असल्याचा तिचा धर्म. काय करावं तिने? पतीचं ऐकलं नाही तर तिच्या पातिव्रत्याला भंग, त्यात तिचं पातिव्रत्य भंग होतं. पतीचं ऐकणार नाही ना ती. आणि जर मुलाला विष दिलं तर आई म्हणून काय किंमत राहणार आहे? दोन्ही अडचणी आहेत. काय करावं तिला कळत नाहीये. हे पंढरीनाथा, माझ्या कुलीचा दीपक माझ्या हातानेच विझवावा, हे पाप माझ्याच हाताने का बरं करवतोस? कुठल्या धर्मसंकटात तू मला पाडलायस? कयाधू विचार करते. आता यातला एकच मार्ग तिला सुचला. प्याला भरून विषाने लावी कयाधूचा पुल्या वदनी, परिते कुमार ओढी जो भव जलभीत मानवा करणी. एक उपाय तिला सुचला. त्या पोराला पाजणं काय आणि न पाजणं काय, त्याच्यापेक्षा हा विषाने भरलेला प्याला मीच पिऊन टाकतो. मीच मेले तर मला या दोन्ही धर्मांमध्ये अडचण येणारच नाही. म्हणून तिने हा विषाने भरलेला पेला आपल्या मुखाला लावला आणि त्यावेळेला प्रल्हाद तिच्या जवळ गेला. आई, माझ्या वाट्याचं दूध तू पितेस? भाग माझा तू काय बळे पीती, भाग माझा तू काय बळे पीती, मेरू मग मी फिर्याद कुणापाशी, मायेची स्थल एक कुमारा, पहागाराणी जगती कराया. माझ्या हातातली खेळणी, माझ्या हातातला खाऊ दुसऱ्याने हिसकावून घेतला, कोणी घेतला तर गाराणं गायला मी आईकडे जातो. आता माझ्या वाट्याचं खाऊ जर आई पिणार असेल तर कोणाकडे जाऊ? मी कुठेच जाऊ शकत नाही. तवोदर असे महाविमल संत तत्संगती, सुदैव म्हणून सती घडली याच पिंडा प्रती. आता नवरला कुठे त्रिभुवनी मला तो धर, तरी रक्षणा कमलनाथ सर्वेश्वर. प्रल्हादाने आईच्या हातातला तो विषाचा प्याला ओढून घेतला. यान विषामी यान विषामी यान विषामी भीतो, यान विषामी भीतो, परिभो मी विमल त्वदीय कीर्तिदा. यान विषामी भीतो, परिधी मी विमल त्वदीय कीर्तिदा.
पत्न्याभंग तुझा करी, पत्याज्ञाभंग तुझा करी. घडता कळी घडता समज मृत्यू तो मजला. मा हरे हरे रामा 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 सीतापते रामा 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 रघोत्तमा रामा रामा सीतापते आई मुलामध्ये चाललेला हा संवाद हिरण्यकशिपू अडून पाहतच होता. कयाधू आपल्या बाळाला दूध विष कसं पाजते बघत होता. हिरण्यकशिपू ते आडून करीत होता विलोकन, त्या आद्य भागवतासी मरण मागे त्या विषाने. ते विष पिऊन सुद्धा त्या पोराला मरण आलेलं नाही हे पाहून याचा राग आणखीन वाढत गेला. संतापून म्हणाला, कुठे आहे तुझा तो साध्यकारी? ज्याचं भजन करण्याचा हट्ट तू धरतोस, ज्याच्यासाठी मी तुला मारण्याचा हट्ट करतो, दोघांचे हट्ट ज्याच्यासाठी आहेत, तो तुझा रक्षण करणारा कुठे मला दाखव. केस पिंजारले खडग करी घेतले, आसन ते त्यागिले वेग भारी. कुठे रे कुठे तू तुझा सैन्य. हिरण्यकशिपूने आपले केस पिंजारले आणि अत्यंत संतापाने तो त्याच्याशी बोलत होता. प्रल्हाद शांत होते. प्रल्हादाने सांगितलं, ताता बाबा शांत व्हा. मी आतापर्यंत तुम्हाला जे सांगितलं, वेद पुराण ऋषीमुनी संत जे बोलतात तेच सांगितलं. तुम्ही जरा या गोष्टीचा विचार करा आणि शांत व्हा. पण हा शांत होण्याच्या विचारात नव्हता आणि म्हणून संतापाने तो प्रल्हादाला म्हणाला, हा दिसतो स्तंभ पुढे, हा दिसतो स्तंभ पुढे, दारुमय शुष्क भक्ष अग्नीचे. यात तुझा तो काळा, यात तुझा तो काळा, आहे काकार ट्याव देवाचे. राम राम हरे हरे राम 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 सीतापते राम 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 रघोत्तमा सगळ्या ठिकाणी रक्षण होतंय तुझं, दिसत नाही कुठे सांग. हा स्तंभ दिसतो दारुमय शुष्क भक्ष काष्ठ अग्नीचे. हे लाकूड लाकडाचा खांब आहे, अग्नी याला सहज जाळू शकते. आहे त्याच्यामध्ये प्रल्हादाने होय म्हणून, प्रल्हादाने होय म्हणून जय दिवान दिली. प्रल्हादाने होय म्हणून जय दिवान दिली. कैच्या स्तंभापासून गुरगुर, कैच्या स्तंभापासून गुरगुर, ऐशी भयप्रद औषधे ध्वनी घाबरले, ध्वनी घाबरले. असुर ते तिचे ते सगळे. प्रल्हादाने हो म्हटलं आणि त्या स्तंभातून गुरगुर असा आवाज ऐकू येऊ लागला. कड 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 मोडे स्तंभ तो त्या क्षणात, धड 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 व्योमी दुंदुभी नाद होत. पट 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 भूसी तारगा पुंज लोटे, तड 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 भूमी ठाईच्या धारी फाटे. बालकृष्ण भगवान की जय, भगवान
रक्ताक्षी सिंहमुखी भयप्रदायिषा प्रदोष समयाला शुक्ल चतुर्दशी दिवशी वैशाखी नारसिंहावतरला. भगवंत प्रगट झाले, खांब फोडून बाहेर आले. कसे आले आपल्याला माहिती आहे. शरीर माणसाचं आहे, वर सिंहाचं मुख आहे. भगवंतांनी त्याला घेतलं. प्रगटता प्रभू राक्षस पळू लागले, किती कामी बघून रूपाला पटपटा प्राण सोडून. भगवंताचं रूप असं होतं की भगवंताला पाहिल्याबरोबर असुरांनी कितीकांनी प्राण सोडून दिले. भगवंतांनी त्याला धरला, उंबऱ्यावर नेला, मांडीवर ठेवला, नखांनी फाडला आणि त्याच्या पोटातल्या आतड्या आपल्या गळ्यात घातल्या. सिंहाची गर्जना करून नारायण आपला सगळा संताप व्यक्त करू लागले. प्रल्हादाला त्रास देतो त्या हिरण्यकशिपूचा वध झाला. आता भगवंताला शांत करायचं. भगवंताला शांत करण्यासाठी लक्ष्मी पुढे जाऊ लागली. पण लक्ष्मी सुद्धा भगवंताकडे जाताना चळचळा कापू लागली. मग इंद्र, शिव, बाकीचे देव हे सगळे भगवंताला घाबरू लागले. काय करावं? वाघीण जगा भेसुर परितत्पिले, गणू म्हणे तिला का भीती, प्रल्हाद तसा ना ढळे. वाघिणीची भीती ही इतरांना असते, सगळे घाबरू शकतात वाघिणीला, पण तिच्या पिलांना कसली भीती आली आहे. म्हणून प्रल्हाद पायवंदिता शांत झाला. पायवंदिता शांत झाला. तो नारसिंह म्या सिंहासनी गेला, तो नारसिंह म्या सिंहासनी पाहिला. प्रल्हादाने स्तुती केली, भगवान शांत झाले. हे पूर्ण ब्रह्म अघनाशक देव देवा, हे दानवारी जगदीश्वर नारसिंहा, नौका भवाभितरण्या तव दिव्य पाय, तुभ्यं नमो भगवते, तुभ्यं नमो भगवते कमलाभराय. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. कुंडली कवरदा हरी विठ्ठल, सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय. मुरलीधर मंदिर जिथे आपण सगळे आता बसलेलो आहोत, हा भगवंताचा विग्रह सुमारे 200 वर्षांपूर्वी इथे स्थापन करण्यात आला. भगवंताच्या या मंदिराला 200 वर्ष पूर्ण झाली आणि म्हणून या वर्षभरामध्ये प्रत्येक एकादशीला इथे कीर्तन सेवा होणार आहे. वेगवेगळे कीर्तनकार असतील, ते आपली कीर्तन सेवा इथे भगवंतासमोर सादरी करतील. वेगवेगळ्या अनेक सेवा इथे होणारच आहेत. तुम्हाला त्या त्या वेळेला त्या त्या गोष्टी कळतीलच. आपणही यथाशक्ती या सर्व सेवांमध्ये आपली हजेरी लावावी, भगवंतांच्या चरणी आपली सेवा समर्पित करावी. इथे येणं शक्य नसेल, ती आर्थिक असेल, तनाने असेल, मनाने असेल, धनाने असेल, कोणत्याही पद्धतीने आपण भगवंताची सेवा या ठिकाणी वर्षभरामध्ये केव्हाही करू शकतो. यानंतर प्रसादही मिळणार आहे आपल्या सर्वांना. कीर्तन आरतीनंतर आहे बहुतेक तो प्रसाद, आणि या प्रसादाचं सेवन करून आणि मगच भगवंताच्या दर्शनानंतर आपण इथून निघायचं. अनंत अपराधांच्या राशी पोटी घालणे, रामा पोटी घालणे, महान पापी मी तरी तो पतित पावन ऐसे देसी देवा नाम दरी देसी, आता पतिता उपेक्षणे देवा करुणावतारा, शास्त्रमुला नको देवा म्हणून तुझी मूर्ती, कीर्तन सेवा देवा
देवा पंढरीची हो तुझ्या समचरणांचा प्रेमा वाढतो साधू संतांची हो देवा सदैव मजभेटी दासरणी वस्ती राहो देवा देवा पुंडलिक वरदा हरी विठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय 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 रघुवीर समर्थ सद्गुरु दासगणो महाराज की जय सद्गुरु वरदानंद भारती स्वामी महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय।